लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आता आर्याने नंदिनी आणि जीवाला एक गुड न्यूज दिलेली आहे आणि ती पण तिच्या नेहमीच्या स्टाईलने. आर्या कोणतीही आनंदाची बातमी सांगायची असेल तर समोरच्या माणसाला घाबरवून सोडते. आता आर्या जीवा आणि नंदिनीला सांगते की तुमच्या दोघांचा अंश आता माझ्या पोटात वाढतोय, म्हणजेच आपलं बाळ आता या जगात येणार आहे. सरोगसीची प्रोसेस सक्सेस झालेली आहे. आता जीवा आणि नंदिनीला काय बोलावं सुचतच नाही. जीवा आणि नंदिनी इतके खुश झालेले असतात की ते आर्याला देवासमान मानू लागतात, आर्याच्या पाया पडू लागतात. परंतु रम्या हे सगळं लपून बघत असते. तिला कळतच नसतं की जीवा आणि नंदिनी या बाईसमोर हात का जोडत आहेत. आता यावेळीच आर्या नंदिनीचा हात तिच्या पोटावर ठेवते. आता रम्याचा संशय आणखीनच वाढतो. रम्याला अजूनही माहीत नसतं की आर्या ही नंदिनीची बहीण आहे. आता जीवा आणि नंदिनी तिथून आनंदात घरी येतात. जीवा इतका खुश झालेला असतो की तो नंदिनीला उचलून घेतो. परंतु वसवात्या हे सगळं बघत असते. उद्याच्या भागात आपण बघणार आहे रम्या आणि वसवात्या मिळून नंदिनी आणि जीवाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहेत. नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य रम्या घरच्यांसमोर मांडणार आहे. वसवात्या सगळ्यांना सांगणार आहे की ही तुमची गुणी सून तुमच्यापासून खूप मोठं सत्य लपवत आहे.